धीरज परदेशी याची झालेली हत्या ही अत्यंत दुर्दैवी आहे, मन सुन्न करणारी आहे. मी अहिल्यानगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही धीरजच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. आम्ही आता काही वेळापूर्वी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे काही मागण्या केल्यात. मुळात या प्रकरणाचा सखोल निष्पक्ष तपास त्या ठिकाणी झाला पाहिजे असं आम्ही म्हटलंय. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 3-4 आरोपींना अटक केली आहे, मात्र अजूनही काही लोक फरार आहेत आणि या प्रकरणाचा खरा मास्टर माइंड जो कोणी आहे त्याचा शोध त्या ठिकाणी घेऊन त्याला सुद्धा जेरबंद पोलिसांनी केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. या प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवला जावा आणि पोलीस चार्जशीट दाखल करताना त्या ठिकाणी त्यांनी एवढं मजबूत चार्जशीट त्या ठिकाणी द्यावं की जेणेकरून ह्या आरोपींना कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी फाशीची शिक्षा त्या ठिकाणी ही होईल याची जबाबदारी त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने पार पाडली पाहिजे. राज्य सरकारकडे आम्ही ही मागणी केली आहे की हे प्रकरण न्यायालयात चालवण्यासाठी आपण राज्य सरकारच्या वतीनं ज्येष्ठ आणि अनुभवी अशा वकिलांची नेमणूक त्या ठिकाणी करावी. ज्या प्रकारचा हा प्रसंग या शहरामध्ये घडला आहे तो पाहता आणि मागील काही दिवसांपूर्वी श्रीरामपूरमध्ये अशाच पद्धतीनं जो निर्घुण खून त्या ठिकाणी झाला ते सगळं जर पाहिलं तर अहिल्यानगरला महाराष्ट्राचं क्राईम कॅपिटल आणि या शहराला मर्डर सिटी म्हणून जी काही त्या ठिकाणी ओळख नवीन पुढे येते आहे ती निश्चितच काही फार अभिमानास्पद नाही आहे. मी राज्याच्या गृहमंत्र्यांना त्या ठिकाणी जाहीर मागणी करतो की जर तुम्ही अहिल्यानगरकरांचं संरक्षण त्या ठिकाणी करू शकत नसाल बरं का, तर तुम्ही अहिल्यानगरकरांच्या हातामध्ये बंदुका द्या, आम्ही आमचं संरक्षण कसं करायचं ते पाहून घेऊ. पण हे सरकार जे काही त्या ठिकाणी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे हे काही या शहरामध्ये आणि राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सक्षम नाहीये. या सरकारचा करावा तेवढा निश्चित कमी आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.